सिरीज सुरू होण्यापूर्वी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतील एक श्लोक दाखवला जातो आणि ऐकवला जातो, ज्याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा भगवान विष्णू प्रकट होतील. आता आपण 1982च्या अर्कू व्हॅलीचा सीन बघतो, जिथे दास नावाच्या एका लहान मुलाचं ट्रायल सुरू आहे. दासने एका व्यक्तीला हातोड्याने मारून ठार केलं होतं. न्यायाधीश त्याला विचारतात की त्याने असं का केलं. यावर दास फक्त एवढंच म्हणतो की माणसांमध्ये उच्च नीच असा भेदभाव का आहे. पण या प्रश्नाचे उत्तर न्यायाधीश देऊ शकत नाही. न्यायाधीश दासला 14 वर्षाची शिक्षा सुनावतात, कारण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला जुवेनाईल न्याय प्रणालीखाली सुधारगृहात ठेवले जाते. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला सोडले जाणार होते. मुळात त्याला फार मोठी शिक्षा झाली नव्हती. यानंतर काही पोलीस कॉन्स्टेबल दासला तुरुंगात नेत असतात. त्यावेळी एका कॉन्स्टेबलचा पाय चुकून दासला लागतो. त्या कॉन्स्टेबलला खूप राग येतो आणि तो दासला खूप अपशब्द बोलतो. तो असंही म्हणतो की तू न्यायाधीशाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. तो पुढे बोलतो की उच्च नीच असा भेदभाव असायलाच हवा आणि दास सारख्या नीच लोकांनी उच्च लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. तो असंही म्हणतो की त्याने या नीच दासला स्पर्श केला आहे, त्यामुळं त्याला आता हात धुवावे लागतील. हे ऐकून दास खूप चिडतो. अचानक त्यास कॉन्स्टेबलच्या बंदुकीवर लावलेल्या चाकूने तो त्याचा गळा चिरतो. यानंतर कथा 1990च्या विशाखापट्टणम मध्ये वळते, जिथे आपल्याला विराट नावाचा पोलीस इन्स्पेक्टर दिसतो. त्याने एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. याच दिवशी त्याचा एसआय मित्र भरत याचा देखील साखरपुडा असतो. पण कामामुळे विराट त्याच्या गावाला जाऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला त्याची पत्नी अंजली दिसते, जिचा आज वाढदिवस आहे. ती सगळ्यांसाठी जेवण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आली असते. त्यांची स्वीटी नावाची एक मुलगीही आहे आणि संपूर्ण कुटुंबात खूप प्रेम आहे. ते दोघेही खूप आनंदी आहेत. तिथे ते भरत आणि त्याची मंगेतर स्वातीशीही बोलतात आणि कसंही करून लग्नाला येण्याचं वचन देतात. पण अचानक नक्षलवाद्यांचा हल्ला होतो, ज्यांचा हेतू त्यांच्या साथीदाराला सोडवण्याचा असतो. हल्ल्यात अंजलीला गोळी लागते आणि तिचा मृत्यू होतो. विराटचं डोकं टेबलच्या टोकाशी जाऊन आपटतं. कथा 1 महिन्यानंतर सुरू होते. अर्कू व्हॅलीत सकाळी पाण्याच्या टाकीत 2 शिरच्छेद केलेल्या प्रेत सापडतात. विराटला भरतच्या गावात म्हणजे या व्हॅलीत यायचंच होतं. भरत, जो स्थानिक पोलीस उपनिरीक्षक आहे, तपासासाठी तिथे पोहोचतो. तिथे तो लिसा नावाच्या एका मुलीला बघतो, जी पत्रकारितेची इंटर्न असते आणि ही बातमी कव्हर करत असते, जेणेकरून तिला चांगली नोकरी मिळू शकेल. पण भरत तिला थांबवतो. त्याचवेळी गावातल्या गँगस्टर केशवची एंट्री होते. हे दोन्ही व्यक्ती केशवसाठीच काम करत असत. तो हे बघून चिंतित होतो आणि भरतला म्हणतो की त्याने या केसचा तपास करावा, पण कुणी सापडल्यानंतर त्याचं काय करायचं हे फक्त त्याला ठरवू द्यावं. केशव फार प्रभावशाली माणूस असल्याने भरतही काही बोलत नाही. थोड्या अंतरावर खुनासाठी वापरलेलं हत्यार सापडतं. एक मोठी कुऱ्हाड किंवा फरसा, जी नेहमीची नसते. ती अगदी भगवान परशुरामांच्या फरशासारखी भासते. पुढच्या दृश्यात गावकरी सरपंचाकडे जाऊन सांगतात की गावात एक मोठी घटना घडली आहे, त्यामुळे त्यांना देवरम्माचे दर्शन घ्यायला हवं. सरपंचही त्यांना अनुमती देतो. सर्वजण देवरम्माच्या दर्शनाला जातात. ती एक दैवी स्त्री असते, जिचं आंधळेपण असूनही तिचं भाकीत नेहमी खरं ठरतं. तिथे मोठा जुलूस, विधी आणि पूजा पार पडते, जिथे बोकडाची बळी देऊन देवरम्माची आराधना केली जाते. देवरम्मा कोणाच्या पुराव्याला स्पर्श करून सांगते की गावावर मोठं संकट येणार आहे, कारण जंगलावर श्राप आहे. देव अशांत आहे आणि रागावलेले आहेत, त्यामुळे ते आता रक्तपिपासू झालेले आहेत. हे ऐकून गावावर मोठं संकट आणि गडद अंधार येणार असल्याचं सांगितलं जातं. हे ऐकून सगळे गावकरी खूप घाबरलेले असतात. या सगळ्यात लिसा देखील तिथे असते, जी हे सर्व रेकॉर्ड करत असते. पुढील दृश्यांमध्ये आपण गावातील एका वुमनायझर माणसाला बघतो, ज्याची नजर महिलांबद्दल खूप खराब असते. गावातील सर्व महिला त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या असतात. त्या दिवशी गावात रंगचारी नृत्य मंडळाच्या माध्यमातून भक्त प्रल्हाद यांचं एक नाटक सादर होणार असतं, जे पाहण्यासाठी सर्व लोक एकत्र येणार असतात. रात्री भक्त प्रल्हाद यांचं नाटक सुरू होतं. रंगचारी मंडळी भक्त प्रल्हादची कथा सादर करत असतात. याच वेळी गावातील एक वैद्य स्त्री चमंथी, जी औषधी वनस्पतींनी लोकांची उपचार करत असते, ती देखील तिथे असते. दरम्यान तो वुमनायझर व्यक्ती एका स्त्रीला भेटण्यासाठी जातो.
तर सगळे लोक भक्त प्रल्हादाच्या कथेत गुंग होतात. जिचं नरेशन आणि ऍक्ट रंगचारीच करणार होते. आता आपण फक्त प्रल्हादची कथा जाणून घेतो. एक असुर होता ज्याचं नाव हिरण्यकश्यप होतं. तो देवतांचा द्वेष करणारा आणि स्वतःला श्रेष्ठ मानणारा असतो. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूची खूप भक्ती करायचा. हिरण्यकश्यपूला हे मान्य नसतं. तो प्रल्हादाला आपली पूजा करण्यास भाग पाडू इच्छितो, पण प्रल्हाद भगवान विष्णूची भक्ती सोडत नाही. त्याला रोखण्यासाठी हिरण्यकश्यपू खूप प्रयत्न करतो आणि त्याला त्रास देतो, पण प्रल्हाद विष्णूची भक्ती सोडत नाही. शेवटी त्याने प्रल्हादला आपल्या बहिणी होलिकाच्या मांडीवर ठेवून अग्नीत टाकलं, कारण होलिकाला वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकणार नाही. पण भगवान विष्णूच्या कृपेने होलिका जळून भस्म होते आणि प्रल्हाद वाचतो. तिथूनच होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. एक दिवस अहंकाराने भरलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, तुझे विष्णू कुठे आहेत? यावर प्रल्हाद म्हणतो, माझे भगवान विष्णू सगळीकडे आहेत. हिरण्यकश्यपू एका खांबाकडे पोट दाखवत विचारतो, इथेही आहेत का? प्रल्हाद होकार देतो. तेव्हा त्या खांबाला फाडून भगवान विष्णू नरसिंह अवतारात प्रकट होतात आणि हिरण्यकश्यपूचा वध करतात. ही कथा संपते आणि आपण पाहतो की तो वुमनायझर जंगलातून जात असतो. त्याचवेळी एका झाडातून भगवान नरसिंह बाहेर येतात, ज्यांना पाहून तो माणूस खूपच घाबरतो. जसे भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर बसून त्याचे पोट चिरून संपवले होते, अगदी तसंच या माणसाला संपवलं जातं. हे सर्व गावातील वीरू नावाचा माणूस पाहतो आणि तिथेच बेशुद्ध होतो. पुढे जाण्यापूर्वी सांगते की भगवान नरसिंह यांनी जसे हिरण्यकश्यप असुराचा नाश केला होता, त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान होते की त्याला कुणीही मारू शकत नाही. ना नर, ना पशु, ना नारी, सकाळी नाही आणि रात्रीही नाही, घरात नाही आणि घराबाहेरही नाही, शस्त्राने नाही आणि अस्त्रानेही नाही. यासाठीच भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला, जो ना नर होता, ना मानव होता, ना नारी, तर त्यांचा संगम होता. त्यांनी हिरण्यकश्यपाला संध्याकाळी, रात्री आणि सकाळी दरम्यान घराच्या दारावर, जे घरातही नव्हते आणि बाहेरही नव्हते, तिथे संपवलं. त्यांनी हे सगळं नख वापरून केलं, जे ना शस्त्र होतं ना अस्त्र. यावरून कळतं की प्रत्येक वरदान खूप विचारपूर्वक दिलं जातं आणि याच प्रकारे भगवान आपली लीला रचतात. आता मूळ कथेकडे येऊ. दुसऱ्या दिवशी वीरू खूप आनंदी होता की त्याने भगवानांना पाहिलं. तो सर्वांना ती जागा दाखवतो जिथे हे सगळं घडलं होतं. दरम्यान गावात एसआय भरत चौकशीसाठी येतो. त्याला तिथे भगवानांचे सोनेरी केस सापडतात, ज्यामुळे तो विचारात पडतो. गावातील देवरामाच्या भविष्यवाणीला खरी ठरवणारी गोष्ट म्हणजे भगवान आले आहेत आणि त्यांनीच हे सर्व केलं आहे. त्याचवेळी लिसा रंगचारी यांची एक मुलाखत घेते. ते सांगतात की हा नाट्यप्रयोग भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो आणि नाटकाच्या माध्यमातून भगवान हरीच्या सर्व अवतारांबद्दल लोकांना माहिती देण्याचा उद्देश आहे, जेणेकरून लोक आपल्या कर्तव्यांची जाणीव करून त्याचे योग्य पालन करू शकतील. आता आपल्याला विराट दिसतो, जो जिवंत आहे. तो आपल्या मुली स्वीटी सोबत भरतच्या गावात येतो. भरतच्या घरी जाऊन तो थोडा फ्रेश होतो आणि स्वीटी सोबत जंगलात फिरायला जातो. तिथे त्यांना काही कुत्रे त्रास देतात. यामुळे विराटला खूप त्रास होतो, कारण त्याच्या झालेल्या अपघातामुळे त्याच्या मेंदूमध्ये साऊंड रिसिव्हिंग सिस्टीम डॅमेज झाली होती. त्यामुळे मोठ्या आवाजाचा हाय फ्रिक्वेन्सी नॉईजच्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होत होता. अगदी कानातून रक्त येते. इतकेच नाही तर तो असाही आवाज ऐकू शकतो जे कोणाला ऐकू येत नाही. आता इथे वैद्य चमंती आहे, जी कुत्र्यांना हकलावून विराटला एक औषध देते, ज्यामुळे त्याच्या कानांना आराम मिळतो आणि तो 6 महिन्यात बरा होणार असतो. पण विराटला खरं तर एक मोठी समस्या आहे. त्याच्या मेंदूमध्ये एक छोटासा क्लॉट आहे, ज्यामुळे त्याच्याकडे फक्त 2 वर्ष उरली आहेत. म्हणूनच त्याला स्वीटीसाठी एक चांगलं कुटुंब शोधायचं असतं. त्याने ठरवलं की स्वीटीला तो भरत आणि स्वाती यांच्याकडे सोपवेल, कारण भरत त्याचा बेस्ट फ्रेंड होता. आज भरत आणि स्वाती स्वीटीला घेऊन नाटक बघायला जातात, जिथे विष्णू भगवानांच्या वराह अवताराची कथा सादर केली जात होती. या कथेसंबंधी सांगण्याआधी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत, कारण या मालिकेत दाखवलेल्या गोष्टी तुम्हाला तितक्या स्पष्टपणे समजणार नाही. पण मी सांगते ते तुम्हाला अधिक चांगलं आणि सोप्या पद्धतीने समजेल. यामध्ये हिरण्यकश्यप आणि त्याच्या भावाबद्दलची कथा येईल. खरं तर कथा अशी आहे की 4 कुमार वैकुंठाला विष्णू भगवानांना भेटायला येतात, पण जया आणि विजय, जे विष्णू भगवानांचे द्वारपाल आहेत, ते त्यांना आत जाण्यास मनाई करतात. त्यामुळे 4 कुमार खूप रागवतात आणि जय विजय
यांना शाप देतात की ते पृथ्वीवर 3 वेळा जन्म घेतील आणि प्रत्येक वेळी विलन असतील. त्यांच्यामध्ये वासना, क्रोध आणि लोभ हे अवगुण असतील. या शापामुळं जय विजय पृथ्वीवर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून जन्म घेतात. हिरण्याक्षामुळं पृथ्वीवर प्रचंड विनाश होतो आणि अत्याचार पसरतो. त्याने पृथ्वीला पाण्यात लपवले होते. पृथ्वीला वाचवण्यासाठी ब्रह्मदेवाने पृथ्वीवरील प्रथम पुरुष मनु आणि प्रथम स्त्री शत्रुपा यांना पृथ्वीवर पाठवले. मात्र हिरण्ययक्षाने पृथ्वी पुन्हा पाण्यात लपवली. तेव्हा ब्रह्मदेवांनी विष्णू भगवानांना विनंती केली आणि विष्णू भगवानांनी वराह अवतार घेत पृथ्वीचं रक्षण केलं. हिरण्ययक्ष त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण विष्णू भगवान त्याचा वध करतात. हिरण्यकश्यपाला आपल्या भावाचा वध झाल्यामुळं खूप राग येतो आणि तो ब्रह्मदेवाकडे वर मागतो की त्याला कोणत्याही प्रकारे मारता येऊ नये. त्यानंतर प्रल्हाद आणि भगवान नरसिंह यांच्या कथेचा उगम होतो. या दोन्ही कथांमधील संबंध तुम्हाला आता स्पष्ट झाला असेल की नेमकं काय घडलं होतं. आता आपण तिथे भरतला बघतो. तिथे एक माणूस येतो आणि तो भरतला काहीतरी बोलून तिकडून घेऊन जातो. हे बघून लिसाला थोडंसं वियर्ड वाटतं. त्यामुळे ती त्याचा पाठलाग करते. ते दोघेही जंगलापर्यंत पोहोचतात, जिथे भरतला अनेक रानडुकरं म्हणजे जंगली वराहांनी वेढलं असतं. भीतीने भरत काट्यांनी भरलेल्या खड्ड्यात पडतो, जिथे एक लाल आणि काळा साप येतो आणि त्याचा गळा आवडून त्याचा जीव घेतो. त्याचवेळी लिसाला एक शक्ती पुश करते, ज्यामुळं ती खाली पडून बेशुद्ध होते आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसरा एपिसोड सुरू होतो दासला दाखवत, जो आता 18 वर्षांचा झाला आहे आणि त्याला सुटकेसाठी नेलं जात आहे. एक पोलीस अधिकारी त्याच्याशी अजूनही अपमानास्पद वागणूक करतो. या गोष्टीवर रागवून दास त्याला कुऱ्हाडीने मारून ठार करतो आणि तिथून पडून जातो. तो घरी येतो, जिथे तो पूर्वी आपल्या आईसोबत राहत असे, पण आता ती तिथे नसते. त्यामुळं तो आपल्या आयुष्याच्या एका वेगळ्या प्रवासाला निघून जातो. यानंतर दृश्य बदलते. आपण विराटला पाहतो, जो भरत ज्या ठिकाणी मरण पावला होता तिथे येतो. भरतच्या मृत्यूमुळे तो खूप दुःखी होतो. स्वीटी ही खूप दुःखी असते. ती बोलते की जर तिने जबरदस्ती भरतला नाटक पाहायला नेलं नसतं तर आज तो जिवंत असता. हे ऐकून विराटला खूप वाईट वाटतं, कारण त्याची मुलगी आता हा गिल्ट घेऊन जगणार होती. तो स्वातीला भेटतो, जी ट्रॉमामध्ये असते, कारण तिचे एका आठवड्यानंतर लग्न होतं. त्यानंतर तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहतो, ज्यात असं लिहिलं होतं की भरतच्या रक्तात अल्कोहोल आढळलं आहे. म्हणजेच तो कदाचित दारू प्यायला गेला असावा आणि अपघातात मरण पावला. त्याचवेळी काही लोक म्हणतात की जंगली डुकरांच्या झुंडाने त्याच्यावर हल्ला केला, ज्यामुळे तो खड्ड्यात पडला. विराट आता चवंतीला भेटतो आणि विचारतो की इथे एवढी जंगली रानडुक्करं आहेत का. ती सांगते की माणसांच्या वस्तीजवळ प्राणी राहतच नाही आणि जंगलात सुद्धा प्राणी विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही. एवढं बोलून ती तिकडून निघून जाते आणि ही गोष्ट विराटच्या डोक्यात क्लिक होते. तो या प्रकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतो, कारण तो आता आपल्या मुलीला तिच्या गिल्टमधून बाहेर काढू इच्छित होता. त्याला हे सिद्ध करायचं होतं की ही तिची चूक नव्हती. त्यामुळं त्याला सत्यापर्यंत पोहोचायचं होतं, जरी तो सध्या ऑफ ड्युटी होता. नंतर तो स्वातीला भेटतो, जी सांगते की भरत सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागायचा. तो फार स्ट्रिक्ट नव्हता आणि त्याने कधीही मोठं प्रकरण घेतलं नव्हतं, म्हणजेच त्याचा कोणाशीही वैर नव्हता. विराटला गावकऱ्यांकडून ऐकायला मिळते की देवच सगळ्यांना मारत आहे, पण त्याला यावर विश्वास नव्हता. वीरूने देखील नरसिंह अवतार पाहिल्याचे सांगितले. तसेच एका गावकऱ्याने वराह अवताराला जंगलात जाताना पाहिल्याचे सांगितले. दरम्यान रंगाचारी लोकांशी या गोष्टीबद्दल चर्चा करत दिसतात. तो सांगतो की देव हे सगळं करत आहे. भरतला वराह अवताराने मारले, त्या व्यक्तीला नरसिंह अवताराने आणि काही लोकांना तर एक मोठा फरसाही सापडला होता, जो परशुरामाचा अवताराचा होता. सुरुवातीला ज्यांना मारले गेले होते ते परशुरामाच्या अवतारानेच मारले असणार. यावर रंगाचारी म्हणतात की देवांचे अवतार परिस्थितीनुसार प्रकट होतात आणि त्यानुसार न्याय करतात. सर्वप्रथम मत्स्य अवतार प्रकट झाला, जो केवळ पाण्यात राहायचा. त्यानंतर कूर्म अवतार, जो पाणी आणि जमिनी या दोन्ही ठिकाणी राहू शकतो. मग वराह अवतार, जो फक्त जमिनीवर राहतो. नरसिंह अवतार, मानव आणि प्राणी यांचे मिश्र रूप. त्यानंतर वामन अवतार, ज्यामध्ये भगवान मानव रूपात आले. त्यानंतर परशुराम, राम, कृष्ण असे अवतार झाले. यानंतर सरपंच येतो आणि जाहीर करतो की जंगलात जे काही घडत आहे त्यामुळे रात्री कोणीही जंगलात जाऊ नये.
पण लगेच पुढच्या दृश्यात सरपंचाचा मृतदेह सापडतो. होय, त्यालाच मारले गेले होते. विराट आता या सर्व गोष्टींमुळे खूप अस्वस्थ होतो. तो या खुनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याला एक गोष्ट समजते की जे कोणी मरण पावले ते सर्व लोक एक नाटक पाहायला गेले होते, पण नाटक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता विराट सगळ्यांकडे योग्य प्रकारे चौकशी करून रंगाचारी यांच्या घरी पोहोचतो आणि त्यांना विचारतो की त्यांनीच तर हे खून केले नाहीत ना. पण रंगाचारी काही बोलण्याआधीच तिथले साऊंड सिस्टीम खराब होऊन खूप जोरात आवाज होतो, ज्यामुळं विराटला खूप त्रास होतो. आवाज थांबल्यावर तो स्वतःला सावरतो आणि रंगाचारी सांगतात की त्यांनी काहीही केलं नाही. त्यांचे प्रेक्षक त्यांच्या दृष्टीने देव समान आहेत, ज्यांना ते काही इजा पोचू शकत नाही. तरीही जर आज त्याला शंका असेल तर तो स्वतः नाटक पाहायला येऊन अनुभव घेऊ शकतो की त्याच्याबरोबर काहीतरी होत आहे की नाही, म्हणजेच त्यांनी काहीही केलं नाही. यासोबत दुसरा एपिसोड संपतो. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण दासला पाहतो, जो 3 लोकांना अत्यंत निर्दयतेने मारतोय. त्यानंतर सीन गावाकडे वळतो. ते विराट या प्रकरणामुळे त्रस्त आहे, तर गावकरी पुढचा बळी कोण ठरणार याची चिंता करत असतात. आता आपण केशवला पाहतो, जो म्हणतो की वाईट लोक मरत आहेत आणि पुढचा क्रमांक दौरा नावाच्या गुन्हेगाराचा असू शकतो. पण तो हे कसं ओळखतो यावर आपण नंतर चर्चा करू. तो स्वतःही खूप चिंतेत असतो. त्यानंतर विराटला नाटक पाहताना दाखवलं जातं, जिथे त्याला आवाजांमुळे त्रास होत होता. तेव्हा चमंती त्याच्यासाठी औषध घेऊन येते आणि औषध देऊन तिकडून निघून जाते. रंगाचारी वामन अवताराची कथा सादर करत असतात, जो भगवान विष्णूचा 5वा अवतार आहे. आपल्याला सांगितलं जातं की प्रल्हाद यांचा नातू, ज्याचे नाव महाबली होते, तो एक असुर असूनही अत्यंत ज्ञानी आणि उदार होता. बलीने विधी करून सर्व देवांना पराभूत केले होते आणि त्यामुळे पृथ्वी आणि स्वर्गावरील खूप शक्ती त्याच्या ताब्यात आल्या होत्या. देवांना हे मान्य नव्हतं, म्हणून ते भगवान विष्णूकडे गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि राजा बलीच्या दरबारात गेले. वामन अवतारात ते एका छोट्या ब्राह्मणासारखे दिसत होते. बली एक असुर असूनही खूप ज्ञानी आणि अत्यंत उदार होता. वामन अवताराच्या ज्ञानाने हैराण होऊन ते वामन अवतारांकडून दीक्षा मागण्यासाठी म्हणतात. वामन अवतार त्यांच्याकडून फक्त 3 पावलं जमीन मागतात. राजा बळी हसत हसत त्यांना ही दीक्षा देतो. कथेला थोडं थांबवून आपण विराटकडे वळतो. इथे एक पोलीस कॉन्स्टेबल विराटला म्हणतो की मे बी हे नाटक करणारे लोक काहीच करत नसतील, त्यामुळं तुम्ही तुमचा इकडे वेळ वाया घालू नका. त्यावर विराट म्हणतो, हो मे बी असं असेल, पण लोक इथूनच नेहमी मरतात, त्यामुळं त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. गावात 3 व्यक्ती होत्या, एक तो वुमनायझर, एक तो गुन्हेगार आणि एक फसवणूक करणारा माणूस. वाईट लोक आधीच मरत होते, पण भरत हा एक चांगला माणूस होता. विराट त्या तिघांवर लक्ष ठेवायला सांगतो. नंतर ते तिघं वेगवेगळ्या घराकडे निघून जातात आणि विराट प्रत्येकामागं एक पोलीस पाठवतो. आता पुढे जाऊन एक पोलीस कळवतो की दौरा नावाचा एक गुन्हेगार गायब झाला आहे. विराट तिथे येतो आणि त्याचा शोध घेतो. तो पाहतो की दौरा कोणाच्या तरी समोर हात जोडून बसला आहे. नीट पाहिल्यावर विराटला वामन अवतार दिसतो. वामन अवताराच्या कथेनुसार ते राजा बडीकडून 3 पावलं जमीन मागतात. बडी ती देतो. वामन अवतार मोठ्या रूपात येऊन एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापतात आणि तिसऱ्या पावलासाठी जागा शिल्लक राहत नाही. बडी गुडघ्यावर बसून त्यांच्यासमोर आपलं डोकं झुकवतो आणि म्हणतो, 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. त्यामुळं त्यांचं राज्य संपतं. मुख्य कथेकडे परत येताना वामन अवतार दौरा या गुन्हेगाराला 3 पावलं पुढे येण्यासाठी सांगतात. दौरा 3 पावलं पुढे येताच त्याच्यावर एक झाड कोसळतं, ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो. वामन अवतार तिकडून निघून जातो. पोलीस त्यांना पाहून त्यांचा आशीर्वाद घेतो. गावात ही बातमी पसरते आणि लोक अधिकच घाबरतात. ज्यांच्यातही थोडासा तरी वाईटपणा होता ते देखील सुधारतात. आता विराट त्या साईटला पाहत असताना त्याला लिसाचा कॅमेरा सापडतो. तो कॅमेरा सोबत घेऊन जातो. विराट त्याबद्दल कॉन्स्टेबलला विचारतो आणि त्याच्यानंतर ते लोक लिसाच्या ऑफिसमध्ये सुद्धा कॉल करतात आणि त्यांना कळतं की लिसा नाटक मंडळीवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी तिथे गेली होती. मात्र तिच्याबद्दल त्यांना काही माहिती नसते. आता लिसाचं नाव आलंय, पण ती नेमकी कुठे आहे, कारण ती खूप काळापासून गायब होती. वास्तविक जेव्हा ती भारतचा पाठलाग करत होती तेव्हा तिच्या डोक्याला मार लागतो. दुसऱ्या दिवशी चवंती तिला आपल्या घरी घेऊन येते आणि तिच्यावर उपचार सुरू करते.
लिसाला शुद्ध येते आणि ती तिकडून निघून जाते. तेवढ्यात आपण विराटला बघतो, ज्याने नाटक मंडळीतील लोकांना अटक केली आहे. तो रंगाचारीची सक्तीने चौकशी करतो. मात्र गावचा स्थानिक SI तिथे येतो आणि विराटवर राग काढतो, कारण विराट त्या ठिकाणचा इन्चार्ज नसतो आणि तो ऑफ ड्युटी असतो. SI त्याला अपमानित करून तिकडून हकलावून लावतो. दुःखी झालेला विराट भरतच्या मृत्यूच्या जागी जातो आणि शपथ घेतो की भरतला मारणाऱ्या व्यक्तीचा तो कसाही बदला घेईलच, कारण भरत त्याचा बालपणीचा जिवलग मित्र होता आणि ते दोघंही अनाथ होते, एकत्र वाढलेले. दरम्यान लिसा तिचा कॅमेरा शोधत असते, पण कॅमेरा सापडत नाही. मात्र तिला त्याची टेप सापडते, जी ती सोबत घेऊन जाते. नंतर विराट रंगाचारीच्या घरी जातो आणि त्याला सांगतो की त्याने त्या रात्री वामन अवतार पाहिला होता. वामन अवतार हा रंगचारीच्या नाटक मंडळीतील कुणीतरी पर्सन आहे आणि ज्याला तो वाचू शकणार नाही. यासोबतच इथे तिसरा भाग संपतो.